तर पुढची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये पत्नीनंच पतीच्या हत्येचा कट रचल्याची घटना समोर आली आहे। गुरुवारी रात्री हनुमान नगरात धारधार शस्त्रानं निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या गणेश उर्फ गुरुदेव बोरकर या प्रकरणात त्याची पत्नी मनीषा हीच सूत्रधार निघाली आहे। 1 लाख रुपयांची सुपारी देऊन मनीषा हिनंच गणेश बोरकरची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे। या प्रकरणी पत्नीसह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 2 आरोपी अजूनही फरार आहेत। पत्नीनंच 1 लाखाची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे आणि आता पत्नीसह दोघांना अटक केली आहे। दोघांचा शोध सुरू आहे। नागपूरमधल्या गणेश बोरकर हत्या प्रकरणात मोठा उलगडा झाला आहे। पत्नीनंच 1 लाख रुपयांची सुपारी देत हत्येचा कट रचल्याची बाब उघड झाली आणि आता पत्नीसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे।